उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण मुली मोठ्या प्रमाणात स्कार्फ वापरत असतो. मात्र उन्हामध्ये कोणत्या प्रकारचे स्कार्फ निवडले पाहिजे जेणेकरून त्याचा चुकीचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर किंवा इतर ठिकाणी होणार नाही. कारण चुकीच्या कापडामुळे घाम येणं, रॅशेस येणं, उष्णतेमुळे बऱ्यापैकी चेहरा लालसर होणं असे बरेच प्रॉब्लेम जाणवत असतात. त्यामुळे हेच प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून मी काही टिप्स देते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1 ते म्हणजे योग्य कापडाची निवड. आता स्कार्फ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर कुठल्या प्रकारचं कापड वापरलं पाहिजे? नंबर 1 कॉटन. उन्हाळ्यासाठी सर्वात उत्तम पर्याय जो आहे तो म्हणजे कॉटन. कॉटन घाम शोषून घेतो आणि हवा खेळती ठेवण्याचं काम करतो. बाहेरून जर एखादा कॉटनचा तुम्ही कपडा आणला तर तो धुवा आणि त्यानंतर तुम्ही तो वापरा, म्हणजे तो अजून मऊ होईल. नंबर 2 ते म्हणजे मलमल. हे अतिशय मऊ आणि हलकं कापड मानलं जातं. चेहऱ्याला गुंडाळण्यासाठी मलमलचा स्कार्फ जो आहे तो सर्वोत्तम आहे, कारण यातून श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत नाही. ब्रिदेबल असं हे फॅब्रिक मानलं जातं आणि मऊ असल्यामुळे चेहरा सुद्धा अगदी त्याला कुठल्याही प्रकारचं घर्षण होत नाही. त्यानंतरचा पर्याय आहे तो म्हणजे लिनन. हे कापड नैसर्गिकरित्या थंड असतं. लिननचे स्कार्फ स्टायलिश दिसतात आणि उन्हापासून जे चटका आहे किंवा रॅशेस आपल्याला होतात, टॅन होतं, त्यापासून सुद्धा संरक्षण देत असतं. तर यानंतर आहे ते म्हणजे बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना ते शिफॉन किंवा जॉर्जेट वापरतात, पण मी तर तुम्हाला म्हणेन की हे जे फॅब्रिक आहे ते वापरणं थोडं तुम्ही कमी केलं पाहिजे, कारण यामुळे घाम शोषला जात नाही आणि उष्णता तुम्हाला या कापडांमध्ये जास्त वाटू शकते. त्यामुळे हे 2 कापड शक्यतो तुम्ही टाळा. आता यानंतर कोणत्या रंगाची निवड तुम्ही केली पाहिजे? आता बरेचदा स्कार्फ म्हटलं तर आपण स्टायलिश स्कार्फ वापरत असतो, मात्र शक्यतो उन्हापासून संरक्षण मिळावं आणि थंडावा मिळवण्यासाठी पांढरा रंग, आकाशी रंग किंवा पेस्टल पिंक किंवा क्रीम रंगाचे जे स्कार्फ आहेत ते निवडा. फिकट रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतात, रिफ्लेक्ट करतात आणि त्यामुळे उष्णता जी आहे ती कमी आपल्याला जाणवते आणि चेहरा सुद्धा भाजल्यासारखा वाटत नाही. नंतर आहे ते म्हणजे गडद रंग, जसं की काळा किंवा निळा रंग. हे जे रंग आहेत ना ते उष्णता शोषून घेतात आणि ज्यामुळे तुम्हाला जास्त गरम होऊ शकतं, घाम येऊ शकतो. त्यामुळे हे जे रंग आहेत ते तुम्ही टाळले पाहिजे. आता आहे ते म्हणजे स्कार्फची लांबी आणि रुंदी. हो, याचाही तुम्ही विचार केला पाहिजे, कारण जर तुम्ही दुचाकी चालवत असाल, तुम्ही 2 व्हीलर चालवत असाल तर मोठा शक्यतो स्क्वेअर म्हणजे चौरस आकाराचा तो जो स्कार्फ असतो तो तुम्ही निवडला पाहिजे, जेणेकरून तुमचा चेहरा, मान आणि डोकं जे आहे ते पूर्णपणे झाकू तो स्कार्फ शकतो. खांद्यावर घेण्यासाठी लांब स्टोल तुम्ही वापरू शकता, जेणेकरून हातांचं सुद्धा संरक्षण त्यामुळे होत असतं. त्यामुळे स्कूटर किंवा 2 व्हीलर चालवत असाल तर स्क्वेअर आणि मोठा जो स्कार्फ आहे तो तुम्ही इतर वेळेस वापरू शकता. आता काही खास टिप्स सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत. शक्यतो स्कार्फ निवडत असताना ब्रिदेबिलिटी त्याची चेक करा. स्कार्फ घेताना तो नाकावर धरून श्वास तुमचा गुदमरत नाहीये ना याचा विचार करा. श्वासोच्छ्वास तुम्ही व्यवस्थित घेऊ शकाल असाच प्रकारचा जो स्कार्फ आहे तो निवडा. दुसरं म्हणजे UV प्रोटेक्शन. हल्ली बाजारामध्ये UV प्रोटेक्शन असलेले विशेष स्कार्फ सुद्धा मिळतात, जे सूर्याच्या अतिनील किरणापासून अर्थातच UV रेस पासून आपलं जास्त प्रोटेक्शन करत असतात. त्यामुळे जर ते तुम्हाला मिळाले किंवा ऑनलाईन मिळाले तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. लास्ट बट नॉट द लिस्ट ते म्हणजे स्वच्छता. आता उन्हाळ्यामध्ये आपण स्कार्फ दररोज वापरतो, पण हे स्कार्फ जसे आपले कपडे आपण दररोज धुतो तसं दररोज धुतला गेला पाहिजे. त्यामुळे शक्यतो 2 किंवा 3 स्कार्फ एक्स्ट्रा तुमच्याकडे असले पाहिजेत, जे तुम्ही आलटून पालटून वापरू शकता. कारण तो स्कार्फ तुम्ही दररोज चेहऱ्याला लावला तर काय होतं, उन्हामुळे घाम निर्माण होतं. घामामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू, बॅक्टेरियल इन्फेक्शन त्या कपड्यावरती असतं आणि तेच तुम्ही सतत चेहऱ्याला लावल्यामुळे धुलीकण आणि त्या बॅक्टेरियामुळे चेहऱ्यावर पिंपल, रॅशेस हे सगळ्या गोष्टी खूप जास्त येऊ शकतात. केसामध्ये सुद्धा तुम्हाला इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात, कारण बॅक्टेरियाचं इन्फेक्शन बंद ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतं. त्यामुळे ते स्कार्फ वेळोवेळी स्वच्छ करणं खूप 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 गरजेचं आहे. तर मंडळी, स्कार्फ घेताना कसे घेतले पाहिजे, त्याची निवड काय केली पाहिजे, त्याच्या सगळ्या बेसिक आणि क्विक अशा टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. त्या व्यतिरिक्त स्कार्फ बांधण्याच्या वेगवेगळ्या जर तुम्हाला ट्रिक हव्या असतील किंवा कसे बांधले पाहिजेत असं जर तुम्हाला काही व्हिडिओ हवे असेल तर तेही कमेंट करून सांगा. तसे व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला बनवून दाखवू. आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करत राहा.